सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां नमस्ते सत्यवती सुतम् शुकरूपप्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथा प्रकाशेन मज्ञानं विनाशयन्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आर्धवीता महापुण्यराशि। नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वरासी। गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय। कालपासून आपण श्रीमद भागवत पुराणाला सुरुवात केली आहे। श्रीमद भागवत पुराणाचं महत्त्व काय आहे ते आपण पाहिलं घेतलं। त्याचबरोबर ही वाङ्मयीन मूर्ती का निर्माण झाली त्यामागची कारणमीमांसा ही स्पष्ट केली आहे। त्याचबरोबर श्रीमद भागवत कथा केव्हा केली जाते, का केली जाते, श्रीमद भागवत कथा केल्यामुळे कुठल्या प्रकारचं पुण्य माणसाला मिळतं, त्याच्यामध्ये सद्गुणांची वृद्धी कशी होते, भगवंताची भक्ती कशी आपल्याला प्राप्त होते याविषयीचं विवेचन आज आहे। आज त्याचा पुढचा भाग आपण सुरू करूया। त्याआधी एक मिनिट भगवंताचं नामस्मरण नामसंकीर्तन आपण करणार आहोत। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोपाल गोविंद राधे 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 गोपाल गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद
गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे 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 गोपाल 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 गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। काल आपण शेवटचा भाग बघितला तो म्हणजे राजा परीक्षित ज्याला परमहंस शुकाचार्य महाराजांनी श्रीमद भागवत कथा सांगितली. तो राजा परीक्षित पांडवांच्या कुळामध्ये जन्माला आलेला भगवंताची भक्ती करणारा, ज्याला भगवंतांनी उत्तरेच्या गर्भामध्ये असतानाच सांगितलं आहे. एवढंच नाही तर तो धर्माने वागणारा आहे, सत्याने चालणारा आहे, असा जो राजा परीक्षित आहे. त्याच्या पूर्व घराण्यामध्ये द्रौपदी असेल, कुंती माता असेल, पांडव असतील, त्याची आई उत्तरा, त्याची आजी सुभद्रा, हे सगळे भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत. आणि अशा या भक्त वंशामध्ये राजा परीक्षिताचा जन्म झाला. राजा परीक्षित कसे आहेत तर तरुण आहेत आणि सप्त द्वीपवती पृथ्वीचे एकमात्र स्वामी आहे, सम्राट आहे. सम्राट याचा अर्थ समुद्र वलयांकित जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीचे ते अधिपती आहे. केवळ भारत देशाचे नव्हे तर संपूर्ण पृथ्वीचे ते सम्राट आहे. म्हणजे भारताची सत्ता, भारतातल्या राजाची सत्ता संपूर्ण पृथ्वीवरती पूर्वी असायची. सगळ्या देशांवरती केवळ आणि केवळ भारताचं आधिपत्य असायचं. त्याच पद्धतीने राजा परीक्षित जे आहेत त्यांची पृथ्वीवरती एकमात्र सत्ता होते आणि मोठमोठ्या देवता त्यांच्या चरणांवरती भेटवस्तू समर्पित करत असत. दुसरीकडे जे शुकदेवजी महाराज आहेत, ज्यांनी त्यांना भागवत सांगितलं, ते मात्र पूर्णपणे विरक्त आहे. कालच आपण बघितलं की त्यांचा जन्म झाला आणि लगेच ते अरण्यामध्ये निघून गेले. ब्रह्मभावामध्ये ते तल्लीन असल्यामुळे पूर्ण विरक्त आहे. संसार, घरदार, कुठल्याही वस्तू त्यांच्या जवळ नाही. म्हणजे एक राजा आहे जो संपूर्ण पृथ्वीचा अधिपती आहे आणि दुसरा ब्रह्मस्वरूप परमहंस स्वरूपातले महान योगी आहेत की ज्यांच्याकडे काहीही नाही. अशा दोन व्यक्ती समोरासमोर येत आहेत. हे जे शुकदेवजी महाराज आहेत हे मात्र कोणाच्याही घरात जात नाहीत. केवळ दोहनाच्या वेळेला गृहस्थाच्या घरासमोर जाऊन यांनी राहतात. गृहस्थ ज्या वेळेला गाईचे दूध काढतात त्यावेळेला त्यांना त्यातलं थोडंसं दूध देतात. शुकदेवजी महाराज तेवढं दूध ग्रहण करतात आणि निघून जातात. बाकी त्यांचा आहार सुद्धा काहीही, अंगावर वस्त्र नाही, दिगंबर अवस्थेमध्ये ते आहेत. हेच शुकदेवजी महाराज परमज्ञानी, परम विरक्त आहेत आणि परम समाधिस्थही आहेत. सर्वतोपरी ते अवधूत आहेत. हेच शुकदेवजी महाराज भागवताचे वक्ता आहेत आणि राजा परीक्षित श्रोता आहे. राजा परीक्षिताने अनवधानाने एका ऋषींच्या गळ्यामध्ये एकदा वेलेला साप टाकला आणि त्या ऋषींच्या मुलाने हे कृत्य करणाऱ्याचा 7 दिवसामध्ये मृत्यू होईल असा शाप त्यांना दिला. ते परीक्षिताला कळल्याबरोबर त्याने आपली चूक कबूल केली. हे मोठे कोण आहे परीक्षिताचं, हा स्वभाव आहे परीक्षिताचा. चूक झाल्यानंतर ती लगेच मान्य करणं आणि त्याचं प्रायश्चित्त घेणं, त्या चुकीतून आपण बाहेर येणं ना. का ती चूक मी बरोबरच आहे, खरं तर ते राजा आहे
त्यांना वाटलं असतं तर त्यांनी पटवून दिलं असतं की मीच कसा बरोबर, ही चूक मी केलीच नाही. पण तसं त्यांनी केलं नाही, कारण राजा परीक्षित धर्माने चालणारे आहेत. त्यांनी आपली चूक कबूल केली, मान्य केली आणि आपल्या राज्याचा त्याग केला आणि परमार्थ प्राप्तीचा उपाय करण्याचं त्यांनी ठरवलं की आता माझ्या जीवनामध्ये केवळ 7 दिवस शिल्लक राहिले आहेत आणि या 7 दिवसामध्ये मला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, परमात्म्याचं दर्शन करून घ्यायचं आहे. इकडे भगवंतांनी विचार केला की माझा भक्त परीक्षित त्याला तलवार किंवा शस्त्र अस्त्र आता मारत नाहीये. त्याला कोण मारताय तर त्याला एक शाप मारतो आहे. शापच असा त्या ऋषींच्या मुलाने दिला की 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा नाग राजाला दंश करेल आणि त्याच्यामध्ये राजाचा मृत्यू होईल, शाप देईल. म्हणून भगवंतांनी विचार केला की राजाला कोण मारत आहे तर शाप मारतो आहे. त्याला कुठलंही शस्त्र अस्त्र मारत नाही. जर त्याला कुठलं शस्त्र अस्त्र मारत असेल तर मी गदा आणि चक्र घेऊन त्याचं संरक्षण केलं असतं. पण शब्दांसाठी शब्दच हवे. परीक्षितांवर शब्दाद्वारा आलेल्या या विपत्तीचं संकटही शब्दांच्या मधूनच आपल्याला करायला हवं. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने शब्दमय शापापासून परीक्षिताचं रक्षण करण्याकरता शब्दमयी वाङ्मय श्रीमद भागवताच्या रूपाने प्रकट केलं. हे सुद्धा भगवंताचंच एक रूप आहे. आपण काल पाहिलंय भागवतामध्ये राजा परीक्षिताच्या वैभवाचं, ऐश्वर्याचं वर्णन आहे. भगवंताची कृपा ज्या माणसावर होते त्याचं सामर्थ्य कशा पद्धतीने व्यक्त होत जातं हे यावरून आपल्या लक्षात येतं. राजा परीक्षिताने सप्तद्वीपवती पृथ्वीचं भ्रमण केलं. जिथे जिथे तो जात असे तिथे तिथे लोक त्याच्याविषयी चांगले उद्गार काढत असत. लोक म्हणत की हा पहा पांडवांचा वंशज आहे, याची माता उत्तरा आहे जी भगवंताची अत्यंत निस्सीम अशी भक्त आहे आणि तिच्यामुळेच याचा जीव वाचला आहे. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः गर्भामध्ये प्रवेश करून याला वाचवलेला आहे. हा केवढा मोठा धन्य असा राजा आहे. असं सगळं सातत्याने त्याला ऐकायला मिळत असे आणि ते ऐकून त्याचं हृदय भरून येत असे, डोळ्यांमध्ये अश्रू येत असत आणि शरीर मात्र रोमांचित होत असे. अशा प्रकारे राजा परीक्षित सगळ्या देशांमध्ये विजय प्राप्त करत एका ठिकाणी पोहोचला. त्या ठिकाणी एक गाय आणि एक बैल यांच्यामध्ये चर्चा चालू होती. ती गाय आणि बैल यांची भाषा आणि भाव राजा परीक्षिताला समजत असे, कारण ती गाय म्हणजे पृथ्वी होती आणि तो बैल म्हणजे धर्म होता. पृथ्वी आणि धर्म या दोघांमध्ये चर्चा चालू झाली होती. पण गंमत अशी होती की तो जो बैल होता, जो धर्म स्वरूप आहे, त्या बैलाचे 3 पाय अधू झालेले होते. तो एका पायावर उभा होता. का बरं असं? कारण धर्म जो आहे त्याचे 4 पाय असतात. कोणते 4 पाय? एक आहे सत्य, दुसरा आहे तप, तिसरा आहे पवित्रता आणि चौथा आहे दया. ह्या 4 पायांवरती धर्म उभा असतो. धर्म कुठे कुठे आहे? जिथे सत्यता आहे तिथे धर्म आहे. जिथे तपश्चर्या आहे, तपाचं बल आहे तिथे धर्म आहे. जिथे पवित्रता आहे तिथे धर्म आहे आणि जिथे दया आहे तिथे धर्म आहे. पण आता मात्र राजा परीक्षित पाहतो आहे की त्या बैलाचे म्हणजे धर्माचे 3 पाय मोडले आहेत आणि केवळ एक पाय त्याला आहे. एका पायावर तो उभा आहे. आणि पृथ्वी कशी आहे तर पृथ्वी अत्यंत दुःखी आहे. पृथ्वी दुःखी झालेली आहे. ती रडते आहे. आपलं दुःख त्या धर्माला सांगते आहे. पृथ्वी दुःखी का होते? कारण तिच्यावरती जी माणसं राहतात ती धर्माचं आचरण करत, कमिट केलेल्या गोष्टी माणसं विसरून जातात, पूर्ण करत. आणि अशीच माणसांची संख्या समाजामध्ये जास्त असते. भावनेच्या भरामध्ये माणसं बऱ्याच गोष्टी करण्याचा विचार करतात, सांगून टाकतात, पण त्या पद्धतीने वागत नाही.
आणि मागत नाही म्हटल्यानंतर तिथे तो दोष निर्माण होतो. जसं धर्माचं आचरण करण्याकरता मनाची दृढता लागते. कारण कुठलीही गोष्ट ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये विघ्न येतातच, संकट येतातच. मग आलेल्या संकटाला घाबरून लोक ज्या वेळेला बाजूला होतात त्यावेळेला धर्माचं आचरण होत नाही. पण आलेल्या संकटावर मात करण्याकरता जेव्हा माणूस मनाने उभा राहतो की काही झालं तरी मी या संकटातून बाहेर पडणार, त्यावेळेला त्या ठिकाणी धर्माची स्थापना होते. जसं पांडव आहेत, पांडवांवरती किती प्रकारच्या आपदा आल्या जीवनभर जन्माला आल्यापासून ते जेव्हा हस्तिनापुरामध्ये आले तेव्हापासून शेवटपर्यंत सातत्याने संकट त्यांच्यावरती येतील. आणि छोटी छोटी संकट नाही, सगळी संकट ही जीवावर बेततील अशी होती. पण म्हणून त्यांनी त्यांचा धर्म सोडला का? त्यांनी त्यांचं कर्तव्य सोडलं का? त्यांनी ठरवलेल्या गोष्टी त्यांनी सोडल्या का? नाही सोडल्या. डटून उभे राहिले. त्याचा परिणाम असा झाला की भगवंतांना त्यांची पाठराखण करावी लागली. आणि म्हणून धर्माचरण आपल्याला करायचं असेल तर पहिल्यांदा माणसाला आपल्या शारीरिक वृत्तींवरती संयम ठेवावा लागतो. त्याला स्वैर जीवन जगता येत नाही, त्याने स्वैर जीवन जगायचं नसतं. त्याने आपल्या जीवनाला शिस्त, संयम या गोष्टींनी अलंकृत करायचं असतं. जसं डोळ्यांनी वाईट पाहणार नाही, हाताने वाईट कर्म करणार नाही, पाय वाईट ठिकाणी जाणार नाही, जीव वाईट बोलणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी जरी माणसाने आत्मसात केल्या तरी तो धर्माने वागायला लागतो. धर्माने वागायचं म्हणजे खूप काही मोठे मोठे नियम पाळायचे असं नाही. जीवनातले छोटे छोटे नियम ज्या वेळेला माणूस पाळायला लागतो त्यावेळेला तो धर्माच्या चौकटीमध्ये राहतो. आणि छोटे छोटे नियम त्याने धाब्यावर बसवायला सुरुवात केली की धर्म संपला. तिथे धर्म स्थिर राहत नाही. आणि म्हणूनच आपल्या जीवनात जे नियंत्रणाचं सामर्थ्य आहे तोच धर्म आहे. जो धर्म माणसाला वाईट मार्गावर जाण्यापासून थांबवतो आणि चांगल्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करतो. म्हणून जिथे वाणी, मन, इंद्रियांवर संयम नसेल तिथे माणसाच्या वासना त्याला कुठल्या कुठे घेऊन जातात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पहा, आपण वैदिक संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि अगदी जन्माला आल्यापासून हे छोटे 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 संस्कार आपल्याकडे केले जातात. ते का केले जातात? कारण लहानपणापासूनच मुलांनी शिस्तीने, संयमाने वागावं, त्यांच्या जीवनाला चांगलं वळण मिळावं. आणि जीवनाला चांगलं वळण मिळाल्यानंतर त्यांना जीवनभर ज्या काही शक्ती मिळतात, जे काही सामर्थ्य प्राप्त होतं, जे सद्गुण प्राप्त होतात, त्याच्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवन धर्माधिष्ठित होऊन जातं. म्हणून आपल्याकडे संस्कारांना फार महत्व आहे. आता संस्कार वर्ग घ्यावे लागतात. आपल्या घरातल्या मुलांवर संस्कार करण्याकरता पैसे देऊन मुलांना बाहेर पाठवावं लागतं. वाईट परिस्थिती आहे. ही सुधारता यायला हवी. काही प्रमाणात का होईना मुलांवरती संस्कार घरातूनच होणं अपेक्षित असतं. पृथ्वी दुःखी केव्हा होते? जेव्हा तिच्यावर वास करणारे लोक संयम, नियम, धर्म पाळत नाही. लोक स्वैराचार करायला लागतात, उच्छृंखल होऊन जातात. आणि ही उच्छृंखलताच समग्र दुःखांची जननी आहे. माणसाला असं वाटतं की आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्ही काहीही करू, तोच स्वैराचार झाला. आणि जिथे स्वैराचार सुरू होतो तिथे विविध प्रकारच्या संकटांची, दुःखांची निर्मिती व्हायला लागते. जसं हल्ली स्त्री स्वातंत्र्याचं भूत डोक्यावरती नाचतंय सगळ्यांच्या. स्त्री स्वतंत्र झाली पाहिजे, स्त्री स्वतंत्र झाली पाहिजे. अरे ती कधी बांधलेली आहे? तिला बांधलेलं नाहीच. ती स्त्री स्वतंत्र आहे. तुम्ही पहा, भगवान शिवशंकरांचं वाहन काय आहे? नंदी.
गणेशाचं वाहन काय आहे? उंदीर. कार्तिकेयाचं वाहन काय आहे? मोर. आणि भगवती पार्वतीचं वाहन काय आहे? सिंह. माताजी सिंहावर बसतात. सांगा बरं, याच्यामध्ये श्री स्वातंत्र्य आहे की नाही आहे? हो की नाही? जेवढे शिवशंकरांनी दैत्य मारले असतील नसतील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक भगवतीने दैत्य मारलेत की नाही? आता नवरात्र सुरू होईल. नवरात्रामध्ये आपण देवी भागवत वगैरे वाचतो. त्याच्यामध्ये जर आपण कथा बघितल्या तर अद्भुत अशा कथा आहेत. मग इथे श्री स्वातंत्र्य नाही आहे का? जर स्त्रीला स्वातंत्र्य नसतं तर एवढ्या अद्भुत घटना तिच्या हातून घडल्या असत्या का? हे पहिल्यापासून आहेच. पण नको त्या विचारांच्या मागे माणसं लागतात आणि सगळ्यांचं जीवन खराब करून टाकतात. सगळ्यांच्या डोक्यामध्ये नको नको त्या गोष्टी भरून टाकतात. तर धर्म जेव्हा निर्बल होतो तेव्हा पृथ्वीवरती दुःख निर्माण होतं. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये तप असावं, सत्यता असावी, पवित्रता असावी आणि दया असावी. हे 4 गोष्टी प्रत्येकाच्या जीवनात असल्या पाहिजे. या 4 गोष्टी असतील तर तो माणूस धर्माने चालणारा आहे. सत्यता हवी, त्याची वाणी सत्य हवी, त्याचा व्यवहार सत्य हवा. तप हवं, काही प्रमाणात रोजची त्याची उपासना साधना असायलाच हवी. कारण उपासनेने साधनेने शक्ती मिळते. सर्व प्रकारचं कार्य उत्तम पद्धतीने करण्यासाठी बळ मिळतं. म्हणून तप असायला हवं. त्यानंतर पवित्रता, जीवन पवित्रच असायला हवं. केवळ शरीर धुतलं, आंघोळ केली म्हणजे पवित्रता आली असं नाही. पवित्रता ही मनातून असायला हवी. मन पवित्र असायला हवं, बुद्धी पवित्र असायला हवी, चित्त पवित्र असायला हवं. आणि ह्या गोष्टी जर पवित्र व्हावे असं वाटत असेल तर स्वाभाविक आहे, संपूर्ण सृष्टीमध्ये जे अत्यंतिक पवित्र आहे त्याच्याशी कायम अनुसंधान असायला हवं. मग सगळ्यात पवित्र काय आहे तर भगवंत आहे. भगवंता इतकी पवित्र वस्तूच जगामध्ये नाही आहे. आणि त्या भगवंताशी जेव्हा आपण अनुसंधान साधतो, त्याचं नाम घेतो, पूजा करतो, त्यावेळेला त्याच्या ठिकाणची पवित्रता पूजा करणाऱ्याच्या, नाम घेणाऱ्याच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये स्वाभाविकपणे येते. स्वाभाविकपणे पवित्रता असायला हवी आणि दया असायला हवी. सर्व भूतमात्रांविषयी दया, प्रेम हे असायला हवं. पण याचा अर्थ असा नाही की समोरच्यानी एक गालात मारली की दुसरा गाल पुढे करायचा. एक गालात मारल्यानंतर तो हात तिथले तिथे तोडून टाकता आला पाहिजे, एवढं सामर्थ्य ही अंगामध्ये असायला हवं. दया करणं, प्रेम करणं, सगळ्यांना समत्वाने पाहणं हे अगदी खरं आहे. पण याचा अर्थ असा नाही की दुसरा काही करेल आणि आपण त्याला प्रत्युत्तर देणार नाही, असं होत नाही. आणि म्हणून पहा, आपले सगळे देव प्रेमळ आहे, दयाळू आहे. सगळ्या भक्तांवरती अतोनात प्रेम करणारे आहे. पण कुठल्याही देवाने आपलं हातातलं शस्त्र खाली ठेवलेलं, सगळे शस्त्रधारी आहेत, सगळे शस्त्रधारी. का बरं असं? ते हेच आपल्याला शिकवतात की तुमच्या अंगी या सगळ्या चांगल्या गोष्टी असायला हव्या, खरं आहे. पण शत्रूचा निपात करण्याकरता, वाईट वृत्तींचा नाश करण्याकरता शस्त्राशिवाय पर्याय नाही. आज भारत शस्त्र संपन्न आहे, त्यामुळे भारताकडे वाकडी नजर करून पाहण्याची कोणाची आज हिंमत नाही. पण याचा अर्थ भारताने आपली सहिष्णुता सोडलेली, हेच आपण आपल्या संस्कृतीतून शिकायचं. तर पृथ्वी जी आहे ती तेव्हाच दुःखी होते जेव्हा तिच्यावर वास करणारे लोक संयम, नियम, धर्म पाळत नाही. धर्म जेव्हा निर्बल होतो तेव्हा पृथ्वीवर दुःख निर्माण होतं. राजा परीक्षितने पाहिलं की धर्माचे 3 पाय फुटलेले आहे आणि तो आता केवळ एका पायावर उभा आहे, त्यामुळे तो दुर्बळ झालेला आहे. त्याने पृथ्वी आणि धर्म यांच्यातला संवाद ऐकला आणि आपण काय करायला हवं याचा त्याने विचार केला.
पृथ्वी आणि धर्म यांच्यामध्ये जो संवाद झाला तो असाच झाला की ही माणसं केव्हा सुधारणार आहे. आज सुद्धा पृथ्वी बोलतच असणार आहे धर्माशी, पण आपल्याला ऐकायला येत नाही. आम्हाला कोणाचंच ऐकायला येत नाही. आम्ही इतके गर्क आहोत सगळ्या गोष्टींमध्ये की आजूबाजूला काय चाललंय याचं सुद्धा भान आपल्याला नाही. तर माणसांना सुधारण्याकरता, माणसाच्या जीवनामध्ये धर्म आणण्याकरता काहीतरी करणं गरजेचं आहे. सत्य, ज्या ठिकाणी सत्य नाही, सदाचार नाही, तिथे यश, लक्ष्मी ह्या गोष्टी देखील राहत नाही. सत्ययुग ज्या वेळेला होतं त्यावेळेला धर्म 4 पायांवर उभा होता. त्रेतायुगामध्ये 4 पायांपैकी 1 पाय आजू झाला, सत्य निघून गेला, त्या धर्माला 3 पाय शिल्लक राहिले. द्वापार युगामध्ये सत्य आणि तप गेला, 2 पाय शिल्लक राहिले. कलियुगामध्ये 3 पाय त्याचे निघून गेले, सत्य तपाबरोबर पवित्रता गेली आणि केवळ दान शिल्लक राहिलं, दया शिल्लक राहिली. दानम एकम कलियुगे. आता दान सुद्धा किती लोक करतात, कुठे करतात? म्हणजे रस्त्यावर दिसणाऱ्या भिकाऱ्याला 2 पैसे दिले म्हणजे दान झालं, अशी खूप गोड समजूत आहे आपल्याकडे. चुकीचं आहे. दान सत्पात्री करता यायला हवं. या दानाच्या पैशांचा विनियोग, वस्तूंचा विनियोग कुठे होणार आहे, कसा होणार आहे हे जाणून समजून उमजूनच दान केलं जावं. अन्यथा ज्याला दान दिलं जातं त्याने जे काही वाईट कर्म केलेली असतात, दुष्ट कर्म केलेली असतात, त्याची भागीदार आपण होतो. पैसे देऊन आपण दुःख विकत घेतो, हे सुद्धा लोकांना माहिती नाही. कलियुग, कलियुगाचा महिमा आहे सगळा. परीक्षित पुढे गेला आणि त्याने एका राजाला बैलाला मारताना पाहिलं, म्हणजे तो धर्माला मारत होता. राजा परीक्षिताने त्याला मारण्याकरता हातात शस्त्र उचललं आणि त्याला म्हणाला की माझ्या राज्यामध्ये या बैलाला मारणारा तू कोण आहेस? ते ऐकून त्या राजाने आपला वेश टाकून दिला आणि तो साधारण व्यक्तीच्या रूपामध्ये राजा परीक्षिताला शरण आला. त्याने राजा परीक्षिताचे पाय धरले. तो जो माणूस होता तो होता कली. राजा परीक्षित त्याला म्हणाला, तू मला शरण आला आहेस तर मी तुला आता मारणार नाही, पण तू माझ्या राज्यातून निघून जा. ती व्यक्ती कली होती. कली म्हणजे कलह. कली म्हणजे काय? कलह. 2 व्यक्तींमध्ये येणाऱ्या वितुष्टामुळे कलह निर्माण होतो. कली राजा परीक्षिताला म्हणाला की महाराज, आपली आज्ञा मला मान्य आहे, पण आपलं संपूर्ण राज्य सगळीकडे पसरलेलं आहे, तेव्हा मी तुमच्या राज्यातून निघून जाऊ म्हणजे कुठे जाऊ? संपूर्ण पृथ्वीवरती तर तुमचंच राज्य आहे, त्यामुळे मी आता बाहेर जाणार तरी कुठे? तेव्हा राजाने त्याला सांगितलं की ठीक आहे, ज्या ठिकाणी लोक मद्य सेवन करतात, परस्त्री गमन करतात, तिथे जाऊन तो राहा. त्यावेळेला तो कली म्हणाला की महाराज, तुमच्या राज्यामध्ये या गोष्टी होतच नाही, मग मी कुठे जाऊ? तेव्हा महाराजांनी त्याला सांगितलं की तू पहा बाबा, मी काय आता तुला सांगणार नाही. तो म्हटला की महाराज, मला एखादं चांगलं तरी ठिकाण द्या. ठीक आहे, ज्या ठिकाणी लोक मद्य सेवन करतात अशी ठिकाण तुमच्या राज्यात खूप कमी आहेत, मला ती आता शोधावी लागते, पण असं एखादं चांगलं स्थान मला द्या जिथे मी आनंदाने राहीन. तेव्हा महाराजांनी त्याला सुवर्ण आणि धनामध्ये राहण्यास सांगितलं की ज्या ठिकाणी धनसंपदा आहे, सुवर्ण आहे, त्या ठिकाणी तू राहा. अन्यायाने, अनीतीने मिळवलेलं धन म्हणजे कली आहे. आता सगळ्या प्रकारचं धन म्हणजे कलीचं स्थान नव्हे. त्यातही त्यांनी सांगितलंय की ज्या ठिकाणी अन्यायाने, अत्याचाराने, लुबाडून, अनीतीने ज्या वेळेला माणूस धन मिळवतो, खोटं बोलून, नाही का, याचं त्याला त्याचं त्याला काहीतरी गडबड गोंडा करून जे काही धन मिळवलं जातं ते कलीच आहे. आणि असं धन माणसाला दुःख देतं. पुढे ते धन वारशांसाठी ठेवलं जातं आणि पुढचे वारसही दुःखी होतात. ह्या हल्लीच्या लोकांना सांगायला हवं, पण ऐकणार कोण? सांगू नाही.
कलीने विचार केला की राजाने मला सोन्यामध्ये प्रवेश दिलाय, आता मला त्याच्या घरातही घुसता येईल. एके दिवशी राजा परीक्षिताला जिज्ञासा निर्माण झाली की माझ्या पूर्वजांनी, वाडवडिलांनी माझ्यासाठी काय काय ठेवलंय हे आपण एकदा पाहावं तरी. आणि म्हणून तो त्याचं जे सुवर्णाचं भांडार होतं त्या भांडारामध्ये फिरत होता. फिरता फिरता तिथे त्याला एक मोठी सोन्याची पेटी दिसली आणि ती पेटी त्याने उघडली. त्याच्यामध्ये काय आहे ते पाहण्याकरता त्याच्यामध्ये एक सुंदर, अत्यंत भव्य दिव्य असा सोन्याचा मुकुट, जो रत्नजडित होता, तो त्याला पाहायला मिळाला. त्याने विचार न करता तो मुकुट उचलला आणि आपल्या डोक्यावरती घातला. तो मुकुट होता जरासंधाचा. जरासंधाला भीमाने मारलं होतं आणि त्याचा तो मुकुट तो बळजबरीने घेऊन आला होता. खरं तर जरासंधाच्या मुलाने तो मुकुट मागितला होता की माझ्या वडिलांचा मुकुट आहे, तुम्ही मला परत करा. पण भीमाने सांगितलं की नाही, मी त्याला मारलंय, मी तो मुकुट घेऊन जाणार. आणि बळजबरीने, अनिच्छेने त्याने तो मुकुट आणला होता आणि पेटीमध्ये ठेवून दिला. तोच मुकुट आज राजा परीक्षिताने आपल्या डोक्यावरती अनावधानाने परिधान केलं. ते घातल्याबरोबर, तो मुकुट घातल्याबरोबर राजा परीक्षिताच्या बुद्धीमध्ये कलीने प्रवेश केला. तो मुकुट राजाने घातला आणि तो वनामध्ये शिकारीला गेला. राजा परीक्षित कधी कधी शिकारीला जात असत, पण वन्य प्राण्यांची हत्या ते करत नसत. केवळ आपली कपॅसिटी जी आहे ती चांगली राहावी म्हणून वनामध्ये फेरफटका मारत असत. आज मात्र त्यांनी अनेक जीवांची हत्या केली. का? कारण बुद्धी भ्रष्ट झाली. कलीने बुद्धीत प्रवेश केला. बुद्धीमध्ये प्रवेश केल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेली बुद्धी काय करेल काहीही सांगता येत नाही. तसंच त्यांचं झालं. अनेक जीवांची हत्या त्यांनी केली. मध्यान्ह काळ झाली त्यावेळेला त्यांना तहानभूतीने ते अतिशय त्रस्त झाले. कुठे पाणी मिळेना, कुठे काही खायला मिळेना, अशा अवस्थेमध्ये भटकत भटकत त्यांना एक आश्रम दिसला. त्यांना वाटलं बरं झालं, या आश्रमामध्ये काही ना काही आपली खाण्यापिण्याची सोय होईल. ते आश्रमात आले. तो आश्रम शमीक ऋषींचा होता. त्यावेळेला आश्रमामध्ये श्रमिक ऋषी एकटेच ध्यानस्थ बसले होते आणि त्यांचा मुलगा आणि इतर सगळे शिष्य वेगवेगळ्या कामांसाठी आश्रमातून बाहेर निघून गेले. राजा तिथे आला. तो आधीच वैतागला होता. जोर जोराने त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली की आश्रमात कुणी आहे का, मला कुणीतरी खायला द्या, प्यायला द्या, खूप तहानलेलो आहे, मला खूप भूक लागलेली आहे. सगळीकडे फिरला पण कोणाचाच त्याला आवाज आला नाही. आणि मग त्याला ऋषी दिसले जे ध्यानस्थ बसलेले होते. त्यांनी विचार केला की मी या देशाचा राजा आहे. मी या आश्रमात आल्यानंतर ऋषींनी माझं स्वागत करायला हवं, माझं काय हवं ते पाहायला हवं, आणि हे मात्र डोळे मिटून बसले. यांना माझं स्वागत करायचं नाही म्हणून हे नाटक करतायत असा त्याने विचार केला. आणि मग अशा नाटकी ऋषींना धडा शिकवण्याकरता तिथे जवळच मरून पडलेला एक साप राजा परीक्षिताने आपल्या बाणाने उचलला आणि शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये घातला आणि तिथून निघून गेला. तिथून निघून गेल्यानंतर काही वेळाने त्या शमीक ऋषींचा मुलगा शृंगी आणि इतर त्यांचे शिष्य आश्रमामध्ये आले. शृंगीने बघितलं की आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलाय. त्याला ते कृत्य पाहून अतिशय राग आला, क्रोध आला आणि त्याने लगेच शाप दिला की ज्याने कोणी हे कृत्य केलं असेल त्याला आजपासून, आत्तापासून 7व्या दिवशी तक्षक नाग येऊन दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. शमीक ऋषी जागे झाले. घडलेला सगळा प्रकार त्यांना कळला. कोण आपल्या आश्रमात येऊन गेलं हे मात्र कोणाला समजेना, पण कुणीतरी व्यक्ती येऊन गेली आणि तिने हे कृत्य केलं तेवढंच त्यांच्या लक्षात आलं. मग आजूबाजूला बरीचशी चौकशी केल्यानंतर शमीक ऋषींच्या असं लक्षात आलं की साक्षात राजा परीक्षित आपल्या आश्रमामध्ये येऊन गेले.
आणि आपल्या मुलाने त्यांना शाप दिला. मग निदान ही गोष्ट त्यांना सांगायला तर हवी की 7 दिवसांनी तुमचा मृत्यू होणार आहे, असा असा शाप तुम्हाला मिळालेला आहे. बघा त्यावेळेचे ऋषी किती नैतिकवादी होते. शाप दिला ते सुद्धा सांगण्याकरता त्यांनी आपल्या एका शिष्याला राजाकडे पाठवलं आणि त्यांना सांगितलं की राजा, तुम्ही येऊन गेलात, अशा अशा पद्धतीने कृत्य केलं, त्यामुळे माझ्या मुलाने तुम्हाला शाप दिलेला आहे. आता तुम्ही तुमचं पुढचं काय करायचं ते पहा. अशा पद्धतीने त्यांना निरोप देण्यात आला. राजा घरी आला. घरी आल्यावर त्याने डोक्यावरचा मुकुट काढला आणि त्याची बुद्धी ठिकाणावर आली. त्याला आठवण झालं, स्मरण झालं की आज आपण दिवसभरात किती विचित्रासारखे वागलो. आपली बुद्धी भ्रष्ट झाली होती. आपल्या हातून खूप मोठं पाप झालंय, पाप घडलंय याची जाणीव त्यांना झाली. आणि मग काही वेळाने ऋषिकुमार त्यांच्या घरी आले आणि त्यांनी सांगितलं की असं असं तुम्हाला शाप देण्यात आला. ते ऐकून राजाला असं वाटलं की ठीकच झालं, मी जे पाप केलं आहे त्या पापाचा दंड मला मिळाला. राजा परीक्षिताने लगेच ग्रहत्याग केला. गंगेच्या किनाऱ्यावरती येऊन त्यांनी स्नान केलं, अन्न पाण्याचा त्याग केला आणि प्रायश्चित्त व्रत त्यांनी घेतलं. आता ही घडलेली घटना संपूर्ण राज्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली. ती पसरल्यानंतर त्या राज्याच्या आजूबाजूला असणाऱ्या ऋषीमुनींचे जेवढे आश्रम होते त्या आश्रमातून सगळे ऋषीमुनी न बोलवता राजा परीक्षित ज्या ठिकाणी गंगेच्या किनाऱ्यावरती बसले होते तिथे सगळे ऋषीमुनी येऊन उपस्थित झाले. राजाला भेटण्याकरता आले. राजाने त्यांना प्रणाम केला, त्यांचं स्वागत केलं. येणाऱ्या सगळ्या ऋषीमुनींची त्यांनी मनोभावे पूजा केली आणि सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांना सांगितलं की मी पवित्र संतांच्या काळामध्ये नेहमीला साप घातला. किती वाईट कृत्य मी केलं, मी किती अधम आहे, मी किती पापी आहे. बरं झालं भगवंतांनी मला शिक्षा दिली. माझं मरण आता मंगलमय व्हावं यासाठी काहीतरी उपाय तुम्ही मला सांगा, कारण माझ्याकडे आता फक्त 7 दिवस शिल्लक आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. माझा मृत्यू होणार आहे 7 दिवसात हे नक्की आहे, पण तो मृत्यू मंगलदायी व्हावा. या मृत्यूच्या आत मला परमात्मा परमेश्वराचं दर्शन व्हावं अशी माझी इच्छा आहे. हे सगळं ऐकल्यानंतर ऋषीगण विचार करायला लागले की केवळ 7 दिवसामध्ये राजाला मुक्ती कशी मिळेल. हे तर अशक्य आहे. जीवनभर लोक साधना करतात तरी सुद्धा त्यांना मुक्ती मिळत नाही, भगवंताचं दर्शन होत नाही. आणि राजाकडे तर फक्त 7 दिवस आहे. 7 दिवसामध्ये असा कुठला उपाय सांगावा की जेणेकरून राजाचं समाधान होईल. कुठल्याही ऋषींना काही सांगता आलं नाही. मग राजाने विचार केला की मी भगवंतांनाच आता शरण जातो. ऋषींकडे तर कुठला उपाय नाहीच आहे, मग मी भगवंतांना शरण जातो. भगवंत माझी उपेक्षा करणार नाही. मी पाप केलं आहे हे खरं आहे, पण मी पांडवांचा वंशज आहे. भगवंत माझी उपेक्षा करणार नाही. आणि म्हणून राजा परीक्षिताने द्वारकाधीशांचं अर्थात भगवान गोपालकृष्णांचं श्रीकृष्णांचं स्मरण केलं आणि त्यांची करुणा भागली. आपण माझा जन्म चांगल्या रीतीने घडवला तसा मृत्यूही मंगलकारी करावा अशी विनंती राजा परीक्षिताने भगवंतांना केली. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. आता आपण शुकमुनींकडे जाऊया. जे शुकमुनी राजाला भागवत सांगणार आहेत ते सध्या कुठे आहेत? वनामध्ये जाऊन बसलेले आहेत. काल आपण बघितलं की ते वनात निघून गेले, ब्रह्मभावामध्ये तल्लीन आहेत. तर शुकाचार्य जे आहेत ते जन्मापासून ब्रह्माकार वृत्तीमध्ये लीन झालेले होते. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची देहदृष्टी नव्हती. देवदृष्टीमध्ये ते तल्लीन होते. देहदृष्टी म्हणजे देहाला धरून असणारी दृष्टी आणि विचार. मी, माझं शरीर, माझा रंग, माझं रूप, माझा अंक, माझं टंक, ती देहदृष्टी. आणि देवदृष्टी याचा अर्थ सगळं काही भगवंतमय आहे. जी शरीरं दिसतात, जे जीवजंतू दिसतात ते सगळेच्या सगळे ब्रह्मस्वरूपच आहेत. परमात्मा परमेश्वराची स्वरूप आहे.
त्यांची परमहंस शुकाचार्यांची दृष्टी कशी होती? देवदृष्टी, ब्रह्माकार वृत्ती ही त्यांची होती. त्यामुळे ते कधीही दुःखी नसत. एकदा ते असेच चाललेले असताना एका तलावामध्ये काही अप्सरा नग्न अवस्थेमध्ये पाणी खेळत होत्या, स्नान करत होत्या. आणि तिथूनच जवळून शुकाचार्य महाराज चालले होते. शुकाचार्य महाराजांचं कुठेही लक्ष नव्हतं. त्या अप्सरांनी त्यांच्याकडे बघितलं, त्यांना वंदन केलं आणि आपलं आपलं पुन्हा पाणी खेळणं सुरू केलं. काही वेळाने त्यांच्या मागोमाग भगवान वेदव्यास आपल्या मुलाला हाक मारत मारत चालले होते. शुकाचार्यांना हाक मारत मारत चालले होते. त्यावेळेला व्यासांना पाहून मात्र त्या ज्या अप्सरा होत्या त्या लाजल्या आणि पटापट त्यांनी आपल्या अंगावरती वस्त्र धारण केलं. ही घटना व्यासांनी बघितली आणि व्यास त्या अप्सरांना म्हणाले की मी तुम्हाला एक विचारू का? त्या म्हणाल्या, हो महाराज विचारा. व्यास त्यांना म्हणाले की माझा मुलगा तरुण आहे, तो दिगंबर अवस्थेमधून इथून गेला, त्याची तुम्हाला लाज वाटली नाही आणि मी तर म्हातारा आहे, माझी तुम्हाला लाज का वाटली? त्यावेळेला त्या अप्सरा म्हणाल्या, महाराज आपण वृद्ध आहात, पितृतुल्य आहात, आम्हासाठी पूज्य आहात, पण आपल्या ठिकाणी अजून स्त्री आणि पुरुष असा भेद शिल्लक आहे. हा देह स्त्रीचा, हा देह पुरुषाचा असा भाव अजूनही आपला जागृत आहे. त्यामुळे तुमच्या मला लाज वाटते. तुमचा जो मुलगा आहे त्याला ना स्त्री माहिती आहे ना पुरुष माहिती आहे, त्याच्या दृष्टीने सगळं ब्रह्मस्वरूप आहे, त्यामुळे त्याची आम्हाला लाज वाटली नाही. तर अशा शुकाचार्यांना घरी कसं बोलवावं असा व्यासांना प्रश्न पडला होता. ते वनात जाऊन बसले. त्यांना आता खरं घरी बोलवायला हवं, पण कसं बोलवणार? कारण व्यास मुनींनी जी श्रीमद भागवताची रचना केली ती शुकाचार्यांना देण्याकरताच केली होती, पण शुकाचार्य तर तिथं नव्हतेच. मग आता काय करायचं? तर निर्गुण ब्रह्माच्या चिंतनामध्ये लीन असणाऱ्या शुकाचार्यांना सगुण साकार ब्रह्मस्वरूपाकडे आकृष्ट करण्याकरता भगवान श्रीकृष्णांच्या लीला ज्या आहेत त्या लीलांचं श्रवण करवणं आवश्यक. एकदा तरी शुकाचार्य महाराजांनी भगवंताच्या सगुण साकार रूपातल्या लीलांचं श्रवण करावं. जर तसं श्रवण केलं तर मग मात्र ते ब्रह्मस्वरूपातून बाहेर येईल असं व्यासांना वाटत होतं. पण मग ते करायचं कसं? ते तर वनात जाऊन बसले. मग त्यांनी असा विचार केला की आपण आपल्या विद्यार्थ्यांना हे काम द्यावं. आपल्या आश्रमातल्या काही विद्यार्थ्यांना भगवान वेदव्यासांनी भागवतामधल्या काही श्लोकांची दीक्षा दिली. त्यांना ते श्लोक शिकवले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही वनामध्ये जा, आपल्याला समिधा गोळा करायच्या असतात, फुलं गोळा करायच्या असतात, त्या निमित्ताने तुम्ही ज्या ठिकाणी शुकाचार्य महाराज बसतात ध्यानासाठी तिथे आजूबाजूला जा आणि मी जे सांगितलेले श्लोक आहेत ते मोठ्या मोठ्याने म्हणा. पण ते समाधीत बसायच्या आधी म्हणा. एकदा का ते समाधीत बसले तर त्यांना आजूबाजूचं काही ऐकायला येत नाही, याची काळजी घ्या. त्याप्रमाणे ते विद्यार्थी निघाले. त्यांनी 2 दिवस सगळं बघितलं. शुकाचार्य केव्हा स्नान करतात, केव्हा समाधीस्थ बसतात, केव्हा उठतात आणि त्यानुसार पुढच्या दिवशी 2 विद्यार्थी त्या शुकाचार्य महाराजांच्या आजूबाजूला महाराज स्नान करून आल्यावर समाधीस्थ होण्याच्या आधी त्यांनी आपले श्लोक म्हणायला सुरुवात केली. त्या श्लोकांचा अर्थ असा होता की श्रीकृष्ण गोप बालकांसह वृंदावनामध्ये प्रवेश करतायत. त्यांनी मस्तकावरती मोर मुकुट धारण केलेला आहे, कानामध्ये पिवळ्या रंगाची फुलं घातली, कमरेला झळझळता असा पितांबर धारण केलाय, गळ्यामध्ये अत्यंत सुंदर अशी वैजयंती माळा त्यांनी धारण केले आहे. एखाद्या सुंदर नटाप्रमाणे ते शोभून दिसतायत. बासरीच्या छिद्रातून आपले अधरामृत बासरीमध्ये ओतत आहेत आणि त्यांच्या मागे गोबालक त्यांची कीर्ती गायन करत आहेत. याप्रमाणे वृंदावन धाम अधिकच रमणीय बनत चालले आहे.
अशा आशयाचे श्लोक हे दोन विद्यार्थी म्हणत होते. ते श्लोक शुकाचार्यांनी ऐकले आणि श्रीकृष्णांच्या मनोहर स्वरूपाचं ध्यान त्यांनी केलं. जे श्लोक ऐकले त्याच स्वरूपाचं ध्यान केल्याबरोबर त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं साक्षात दर्शन झालं आणि ते दर्शन घेतल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांचं मन, त्यांचं चित्त आनंदाने भरून गेलं आणि त्यांनी त्या शिष्यांना विचारलं की अरे, इतके सुंदर श्लोक कुणी बरं रचले आणि तुम्ही कोण आहात? ते विद्यार्थी म्हणाले की आम्ही भगवान वेदव्यासांचे शिष्य आहोत आणि जे श्लोक आम्ही म्हटले ते तर फक्त 1-2 श्लोक म्हटले. असे सुंदर सुंदर श्लोक आमच्या गुरुजींनी श्रीमद भागवतामध्ये सांगितले. काय सांगू महाराज तुम्हाला, असे 18,000 श्लोक आहेत. अप्रतिम असे श्लोक आहेत सगळे. शुकाचार्यांनी विचार केला की अरे, व्यासजी तर माझे वडीलच आहेत, पिता आहेत, त्यांच्याजवळ मी जायला हवं आणि ते भागवत पुराण ऐकायला हवं. श्रीकृष्णांच्या लीला ऐकून परमहंस शुकाचार्यांचं चित्त आकर्षित झालं आणि शुकाचार्य धावत पळत आपल्या वडिलांकडे, व्यासांकडे, त्यांच्या आश्रमामध्ये आले. व्यासांना त्यांनी दंडवत घातला. शुकाचार्यांना व्यासांनी आपल्या पोटाशी धरलं, त्यांचं मस्तक फिंगलं. आज पहिल्यांदा, जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा वेदव्यासांनी शुकाचार्यांना आपल्या जवळ घेतलं होतं, त्यांचा स्पर्श केला होता. की आपलं मूल जन्माला आल्यानंतर खरं तर किती आनंद असतो आईवडिलांना, पण तो आनंद यांना मिळाला नव्हता, तो आज मिळाला. नंतर शुकाचार्य त्यांना म्हणाले की तुमच्या शिष्यांनी मला काही श्लोक ऐकवले, ते सगळे श्लोक मला शिकवा, मला ते समजून घ्यायचे आहेत, आत्मसात करायचे आहेत. व्यासांनी शुकाचार्यांना आपल्या समोर बसवलं आणि संपूर्ण भागवत त्यांना शिकवलं. आता व्यासांची भागवत प्रचाराची चिंता दूर झाली. जी चिंता त्यांना लागली होती ती भागवताची रचना तर मी केली आहे, पण त्याचा प्रचार कोण करणार, त्या आता त्यांनी आज शुकाचार्यांना सगळं देऊन टाकलं आणि आता इथून पुढे शुकाचार्य महाराज त्या भागवताचा प्रचार कसा करताय एवढंच फक्त पाहणं आपलं काम आहे, अशी त्यांनी भूमिका ठेवली. परमेश्वराने शुकाचार्यांना प्रेरणा दिली ज्या ठिकाणी राजा परीक्षित बसलेला आहे तिथे जाण्याची. आता आपण परत गंगा किनारी येणार आहोत, जिथे राजा परीक्षित बसलेले. शुकाचार्य महाराजांचं भागवत आत्मसात करून झालेलं आहे. आता आत्मसात केलं की ठेवायचं असं नाही, ते व्यक्त व्हायला हवं ना. म्हणून लगेच त्यांना परमेश्वरांनी अशी प्रेरणा दिली की राजा परीक्षित गंगा किनारी बसलेले आहेत, तिथे तुम्ही जायला हवं. शिष्य योग्य आहे आणि मुक्ती देण्याचा अधिकार शिवशंकरांचा आहे. म्हणून परमहंस शुकाचार्य महाराज हा शिवांचा अवतार आहे. शिवशंकर काय करतात? जीवाला मुक्ती देतात. शिवांचा अवतार आहे. संहाराचं काम शंकरांचं आहे आणि म्हणून परीक्षिताचा मृत्यू मंगलमय होण्याकरता शुकाचार्य महाराज तिथे आले. त्यांना कोणीही बोलवलं, त्यांना प्रेरणा अशी झाली की अमुक अमुक ठिकाणी आपण जायला हवं, तिथे जाऊन राजा परीक्षिताला भागवत सांगायला हवं. शुकाचार्य महाराज दिगंबर मूर्ती आहे. त्यांच्या वासनांचं वस्त्र केव्हा सुटून गेलंय? ते 16 वर्षाचे आहेत. अजानुबाहू आहेत. विशाल वक्षस्थल त्यांचं आहे. त्यांची दृष्टी नासिकाग्रावरती स्थिर झालेली आहे. चेहऱ्यावर केसांच्या बटा रुळत आहेत आणि त्यांचा वर्ण श्रीकृष्णांसारखा श्यामल आहे. लहान मुलं त्यांच्या मागे लागतात, पण ते त्यांच्या गावी पण नाही. तदाकार वृत्तीने ब्रह्मचिंतन करत देहभान विसरलेले असे शुकाचार्य महाराज चालत चालत गंगा किनारी आले. राजा परीक्षिताजवळ ते आले. ते आल्याबरोबर सगळीकडे प्रकाश पसरला. जणू काही सूर्यनारायण भूतलावर अवतरल्यासारखा भास सगळ्यांना व्हायला लागला. ते आल्याबरोबर सगळे ऋषीमुनी आदराने उभे राहिले आणि त्यांचं अभिवादन करायला लागले.
त्या सगळ्या ऋषी मुलींमध्ये व्यास महर्षीही उपस्थित होते. आपल्या मुलाला पाहून त्यांचं मन भरून आलं. भागवताचं जे रहस्य मी लिहिलंय, पण जे रहस्य मी स्वतः जाणत नाही, ते रहस्य शुकाचार्य जाणतात या विचाराने व्यासांना अतिशय आनंद झाला. आज शुकाचार्य भागवत सांगतील आणि मी ते ऐकेन. त्यामुळे महर्षी वेदव्यासांना अतिशय आनंदही झाला. राजाच्या कल्याणासाठी आलेले शुकाचार्य सोन्याच्या सिंहासनावरती बसले. राजा परीक्षिताने डोळे उघडले. माझ्या उद्धाराकरताच प्रभूंनी यांना पाठवलं आहे, नाही तर माझ्यासारख्या पापी पुरुषाकडे हे सत्पुरुष आले नसते, असा विचार राजा परीक्षिताने केला. त्याने शुकाचार्यांची मनोभावे पूजन केलं, त्यांना वंदन केलं आणि आपल्या हातून घडलेल्या दुष्कर्माची कबुली दिली की महाराज माझ्या हातून असं असं घडलं आहे. शापाचीही कल्पना दिली आणि म्हणाले की भगवान मी अधम आहे, पापी आहे, माझा उद्धार करा. खूप भयंकर असं पाप माझ्या हातून घडलेलं आहे, मला शाप मिळालेला आहे. या शापातून पापातून माझी मुक्तता तुम्ही करू शकता, त्यामुळे तुम्ही मला याच्यातून बाहेर काढा. माझं मरण आता जवळ आलेलं आहे आणि माझ्याकडे अगदी थोडासा कालावधी आहे. या कालावधीमध्ये मी काय करावं, कशाचं श्रवण करावं, कुठला जप म्हणावा, कशाचं अनुष्ठान करावं, भजन करावं, पूजन करावं की जेणेकरून मला मुक्ती मिळेल, हे मला कळत नाही. कृपया तुम्ही मला मार्गदर्शन करा. राजाचं म्हणणं ऐकून परमहंस शुकाचार्यांचं हृदय भरून आलं. त्यांना अधिकारी शिष्य मिळाला आणि अधिकारी शिष्य मिळाल्यानंतर गुरुंना असं वाटतं की या शिष्याला आपलं सर्वस्व देऊन टाकावं. गुरु ब्रह्मनिष्ठ व निष्काम आणि शिष्य प्रभू दर्शनासाठी आतुर असेल तर 7 दिवसात काय 7 क्षणातही भगवंताचं दर्शन शिष्याला झाल्याशिवाय राहत नाही. गुरुही अधिकारी असावेत आणि शिष्यही अधिकारी असावा. पण गुरु लोभी आहे, शिष्य सुखाची मागणी करणारा आहे. गुरूंना सारखं शिष्यांकडून काहीतरी हवंच आहे. त्यावेळेला चांगलेच कपडे द्या, पुढच्या वेळेला एखादा दागिनाच करा. मग काय माझी गाडी खराबच झालेली आहे, माझी मोटार आता चालतच नाही, ठीक आहे, असे गुरु. आणि अशा गुरूंकडे येणारे शिष्य काय सांगू महाराज, इतक्या अडचणी आहेत, फ्लॅट घ्यायचा होता मला, पण तो 2 कोटीचा आहे, माझ्याकडे 1च कोटी आहे. असे जर शिष्य असतील तर मग काय दोघंही नरकवासी होतात. लोभी गुरु और लालची चेला, होय नरक में ठेलम ठेला. दोघेही शेवटी नरकातच जातात. गुरुही दुसरीकडे कुठे जात नाही, शिष्यही दुसरीकडे कुठे जात नाही. म्हणून गुरूंची भूमिका काय आणि शिष्याची भूमिका काय फार महत्वाचं आहे. गुरु कसे असावे, ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मस्वरूपाशी पूर्ण तदाकार पावलेले, त्यांना दुसरं कशाची अपेक्षाच नाही. जो ब्रह्माशी एकरूप होतो तो बाहेरच्या गोष्टी काय मागणार, हो की नाही. आणि शिष्याच्या मनामध्ये काय असावं, केवळ आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप जाणण्याची इच्छा, त्याला त्यांनी भगवत दर्शन म्हणतात. बस या 2च गोष्टी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी मात्र 7 क्षणामध्ये सुद्धा शिष्याची मनोकामना पूर्ण होते असं म्हटलेलं आहे. शुकाचार्य महाराज राजा परीक्षिताला म्हणाले की राजा तू घाबरू नकोस, अजून 7 दिवस शिल्लक आहेत, एवढी का काळजी करतोस, मी आहे ना. त्यांनी राजा परीक्षिताची आज्ञा, 7 दिवस शिल्लक आहे. राजा परीक्षित इतके प्रभावशाली होते की त्यांनी कलियुगावर विजय प्राप्त केला होता. संपूर्ण पृथ्वी त्यांनी वश केलेली होती. त्यांच्या धर्मामध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. धर्मनिष्ठ होते राजा परीक्षित आणि म्हणूनच त्यांच्यावरती ही भगवंताची कृपा आहे. आम्ही कसेही वागू, काही करू, पण भगवंतांनी आमच्या वेळोवेळी कृपा केली पाहिजे.
अशी जी धारणा असते ती मात्र चुकीची आहे. भगवंत कोणावर कृपा करतात? जो धर्माने चालतो, जो सत्याने वागतो, जो तप करतो, जो दान धर्म करतो, जो अत्यंत अंतर्बाह्य पवित्र आहे, अशांवरती भगवंतांची कृपा लवकर होते. वारंवार तेच उदाहरण आपल्याला देता येतं. पांडव, ओके, असो, त्यांनी सगळ्या गोष्टींचा त्याग करून श्रीमद भागवताचं श्रवण केलं. भागवतामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जो कोणी आपलं मंगल व्हावं असं मानतो त्याने चारही पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचा विचार करायला हवा. माणसाच्या जीवनामध्ये या 4 गोष्टींचं फार मोठं महत्व आहे. धर्माचा विचार करताना धर्म सगळ्या प्रकारच्या बंधनापासून मुक्त करतो. धर्मामुळे जीवनामध्ये पराधीनता नाहीशी होते. जर धर्माचं आचरण माणसाने केलं तर माणूस कधीही पराधीन राहत नाही. आता माणूस कुठे कुठे पराधीन असतो तर त्याच्यामध्ये इंद्रियांची पराधीनता असते, मनाची पराधीनता असते, अहंकाराची पराधीनता असते, अज्ञानाला ज्ञान मानण्याची पराधीनता असते, भ्रमाची पराधीनता असते. या सगळ्यांमध्ये माणूस अडकलेला असतो. जेव्हा तो धर्माने मारायला लागतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींमधून तो बाहेर येतो. सर्व प्रकारच्या पराधीनतेतून तो मुक्त होतो आणि आपल्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होतो आणि जीवनाची सत्यता ही याच्यामध्येच आहे. म्हणजेच भागवत जे आहे ते माणसाला समग्र पुरुषार्थ, परमपुरुषार्थ आणि पंचम पुरुषार्थ सिद्ध करायला शिकवतात. पुरुषार्थ आपल्याला माहिती आहे. समग्र पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष. परम पुरुषार्थ याचा अर्थ आत्मज्ञान आणि पंचम पुरुषार्थ याचा अर्थ भक्ती. भागवतामधून आपल्याला काय काय मिळतं? 4ही पुरुषार्थांची प्राप्ती मिळते, प्राप्ती होते, ज्ञानाची प्राप्ती होते आणि भगवंताच्या अत्यंतिक प्रेमाची, ज्याला भक्ती म्हटलं जातं, त्याचीही प्राप्ती होते. त्यानंतर परत आपण महाभारतामध्ये येतो आहोत. थोडासा भाग आपण बघू आणि पुढे सरकूया. महाभारताचं युद्ध झालेलं आहे. त्या युद्धामध्ये सगळे कौरव मारले गेले, पांडवांचा विजय झाला, पांडवांचं राज्य स्थापन झालं, राजा युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला. पण युधिष्ठिरांना आनंद झाला नाही. त्यांना कायम असं वाटत होतं की एवढं मोठं युद्ध झालं, या युद्धामध्ये खूप मोठी हिंसा झाली, रक्तपात झाला, विश्वाचं अमंगल झालं आणि मग असा रक्तपाताने भरलेल्या सिंहासनावरती आपण बसलेलो आहोत. त्याच्यामध्ये काय सुख आहे? त्याच्यामध्ये काय आनंद आहे? आपले सगळे नातेवाईक, मित्र, राजे सगळे मारले गेले आणि आपण मात्र अत्यंत स्वार्थाने या सिंहासनावर बसलो. हे काही बरोबर नाही असं वारंवार त्यांना वाटत होतं. त्यांच्या मनामध्ये ही खंत होती. ती खंत दूर करण्याचा प्रयत्न भगवान श्रीकृष्णांनी, व्यासादिकांनी केला, पण तरी सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये असलेला शोक कमी होत नव्हता. म्हणून राजा युधिष्ठिर, बाकीचे पांडव यांना घेऊन श्रीकृष्ण भीष्म पितामहांजवळ आले. त्यावेळेला भीष्म पितामह शरपंजरी पडलेले होते. सगळ्या शरीरात त्यांच्या बाण घुसलेले होते आणि त्या बाणांची शय्या झाली होती, त्याच्यावरती ते पडलेले होते. त्यांनी पाहिलं भगवान श्रीकृष्ण पांडवांना घेऊन आपल्या जवळ येत आहेत. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पडल्या पडल्याच भगवंतांचं आणि पांडवांचं स्वागत केलं. भगवंतांची पूजा त्यांनी ऋषींच्या माध्यमातून केली आणि विचारलं की तुम्ही सगळेजण का आलात.